नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, त्याचसोबत NSEने एक नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे. त्याबद्दल सुद्धा आपण थोडी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दीपक बिल्डर्स राइजेस आफ्टर इमर्जिंग ॲज L1 बिडर फॉर ₹143 करोड युनिटी मॉल प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या कंपनीला 142.60 कोटी रुपयाचा युनिटी मॉल EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट प्रोजेक्ट मिळाला आहे, जो या कंपनीला HSIIDC इंडस्ट्रियल इस्टेट कर्नल हरियाणा येथे मिळाला आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरमध्ये प्लॅनिंग, डिझाईन, इंजिनिअरिंग, प्रोक्रुटमेंट, कन्स्ट्रक्शन आणि अदर असोसिएटेड वर्क्स इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, या ऑर्डरची टोटल व्हॅल्यू आहे 142.60 कोटी रुपये. आणि हा ऑर्डर दीपक बिल्डर्स अँड इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया सनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सॅनसेरा इंजिनिअरिंग शेअर जम्प ऑन लॉंग टर्म ₹160 करोड कॉन्ट्रॅक्ट विथ एअरबस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सॅनसेरा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने एअरबस डिफेन्स अँड स्पेस सोबत लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट साईन केला. कशासाठी? लाईट अँड मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रोग्रॅम्ससाठी एअरबोर्न इंटेन्सिव्ह केअर ट्रान्सपोर्ट मॉड्यूल मॅन्युफॅक्चर सप्लाय आणि सपोर्टसाठी. आणि मित्रांनो, या डीलची व्हॅल्यू आहे ॲप्रॉक्सिमेटली $18.8 मिलियन म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये 160 कोटी रुपये. आणि मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे ही फर्स्ट टाइम एअरबस हॅज सिलेक्टेड अँड इंडियन सप्लायर फॉर द ICTM किट्स. ही एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही नोट करू शकता. चला आता बोलूया मॉईल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॉईल लिमिटेड रिपोर्ट्स हायेस्ट एवर मे मॅग्नीज ओव्हर प्रोडक्शन विथ 18% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॉईल लिमिटेड या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मॉईल लिमिटेडने मे 2025 या महिन्यामध्ये हायेस्ट एवर मॅग्नीज ओव्हर प्रोडक्शन अचीव केला आहे. आणि मित्रांनो, मॉईल लिमिटेडचा मॅग्नीज ओव्हर प्रोडक्शन मे 2025 मध्ये आहे 1.71 लाख टन्स, जो इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने ग्रो झाला आहे ॲज कम्पेअर टू मे 2024च्या. चला आता बोलूया टेक्स मॅकोरेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बिग विन फॉर टेक्स मॅकोरेल बॅक्स ₹122 करोड ऑर्डर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्स मॅकोरेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन म्हणजे MRVC कडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 122.31 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या ऑर्डरच्या अंतर्गत टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड वेस्टर्न रेल्वेसाठी डिझायनिंग, सप्लाईंग, कन्स्ट्रक्शन, इन्स्टॉलिंग, टेस्टिंग आणि कमिशनिंग ट्रॅक्शन फॉर्मर्स आणि असोसिएटेड अदर वर्कसुद्धा करेल. आणि मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला 122.31 कोटी रुपयांचा हा ऑर्डर 30 महिने म्हणजे 2.5
मध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया TVS मोटर कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, TVS मोटर कंपनी सायन्स MOU विथ कदम मोबिलिटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, TVS मोटर कंपनी लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? EV फर्स्ट फ्लीट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म कदम मोबिलिटी सोबत. कशासाठी? टू डिप्लॉय 500 TVS किंग EV मॅक्स इलेक्ट्रिक 3 व्हीलर्स ड्युरिंग फायनान्शियल इयर 2025-26 म्हणजे करंट फायनान्शियल इयर 2026. चला आता बोलूया NSEने जो नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे त्याबद्दल. तर मित्रांनो, हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. NSE इंडायसेस इंट्रोड्यूस न्यू इन्फ्रास्ट्रक्चर अँड लॉजिस्टिक्स इंडेक्स. तर मित्रांनो, NSEने नवीन इंडेक्स लॉन्च केला आहे आणि त्या इंडेक्सचे नाव आहे निफ्टी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर अँड लॉजिस्टिक्स इंडेक्स. आणि मित्रांनो, हा इंडेक्स कशासाठी लॉन्च केला आहे? तर निफ्टी 500 स्टॉक्सचे टॉप 100 स्टॉक्स जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक्स सेक्टर्सचे आहे त्याला ट्रॅक करण्यासाठी. आणि मित्रांनो, या NSEच्या नवीन इंडेक्समध्ये सगळ्यात जास्त वेटेज राहणार आहे भारती एअरटेल लिमिटेडचे 4.98%. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे वेटेज राहणार आहे 4.87%. आणि या इंडेक्समध्ये L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रोचे वेटेज राहणार आहे 4.86%. तसेच या इंडेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे वेटेज राहणार आहे 4.47%. तसेच या इंडेक्समध्ये NTPC लिमिटेडचे वेटेज आहे 4.28%. आणि मित्रांनो, या इंडेक्समध्ये ज्या कंपन्या ॲड राहणार आहे त्या कंपन्यासाठी ही एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. कारण मित्रांनो, जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशनल असते त्यापैकी काही इन्स्टिट्यूशनल फक्त आणि फक्त इंडेक्समध्ये पैसा लावतो. म्हणजे मित्रांनो, ज्या कंपन्या या इंडेक्समध्ये ॲड असेल त्या कंपन्यामध्ये आपल्याला एक मोठा इन्फ्लो म्हणजे त्या कंपन्यामध्ये आपल्याला एक मोठी इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.